नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज नाही ना माझ्या सासूबाई म्हणजेच नवन्याच्या आणि मनूच्या आजी सकाळीच गावाकडे जायला निघाल्या होत्या. कारण काल तर त्यांना काही नवन्याने जाऊ दिलं नाही. तर त्या गेल्या आत्ताच काल जाणार होत्या, काल निघाल्या होत्या, पण नवन्यांनी त्यांना काही काल जाऊच दिलं नाही. खूप रडली. मग आत्ता त्यांनी ना तिला स्कूलला नेऊन सोडवले आणि त्यानंतर आत्ता त्या चालल्यात. मग लगेचच निघाल्यात कारण त्यांनाही त्यांची काही कामं आहेत, त्यामुळे जावं लागतं. नाहीतर त्यांची इच्छा नव्हती. आणि यावेळेस मनूही त्यांच्याकडे गेली, त्यामुळे त्याही खुश होत्या आणि आम्हालाही जरा बरं वाटलं की मनू जाते बाबा, नाही तर मनू ना कोणाकडेच जात नव्हती. तर आता मी फटाफट घर आवरून घेते, काही कामं राहिली ती करून घेते आणि त्यानंतर आपण भेटूया. घरी असं कोणी एखाद 2 दिवस जरी येऊन गेलं ना तर इतकं छान वाटतं ना की मस्त असा दिवस जातो, कळतच नाही कसा ते. आणि ते व्यक्ती जर नंतर निघून गेली ना तर इतकं म्हणजे असं वाटतं की आता काय करू, अजिबातच करमत नाही. तसंच मला काहीसं होत होतं. त्यामुळे मी काय केलं, टी व्ही चालू केला आणि जी छोटी मोठी कामं होती ना ती करायला घेतली. म्हटलं चला यातच वेळ जाईल. आणि मनू खाली खेळत होती तर थोडंसं तिच्याकडेही लक्ष ठेवत होते. आता खाली बसून तो कुठल्या गोष्टी करताच येत नाही कारण मनू ना त्या करूच देत नाही. त्यात आता मॅडम काय करतात, जर वरती बसूनही आपण काही करत असेल ना तरीही धरून धरून उभी राहते आणि आपण जे काही करतो ना ते ओढून घेते. आता काही दिवसांनी जेव्हा वरती चढता येईल ना तेव्हा तर अजूनच मजा येईल. आणि इतकं छान वाटतात ना तिच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी बघून. मला ना नवन्याच्याही काही गोष्टी आठवतात. मी ना नवन्याला स्कूलला आणायला चालली आणि मला खरं तर टेन्शन आलं आहे कारण तिला माहितीच नाही आहे की आजी घरी म्हणजे गावाकडे जाणार होती आज. तर तिला कळल्यावर तिच्या रिॲक्शन काय असणार आहे काय माहिती, किती आरडाओरडा करते आणि काय करते पाहूयात आता. गेली आजी. झालं कशाला हा नवन्याला स्कूलवरनं ते घेऊन आले पण ना तिचा चेहरा थोडासा पडलेलाच होता. आधी मला वाटलं की आजी नाही आहे म्हणून झाला असेल, पण ती जेवायलाही नको म्हणत होती आणि झोपही आली म्हणत होती. तर तिला आहे ना थोडासा हात लावून पाहिला डोक्याला वगैरे तर ते गरम झालं होतं. मग थर्मामीटरने चेक करून पाहिलं तर मॅडमला ताप आला होता, 100च्या वरती गेला होता. घरात कोणी एकही आजारी पडलं ना त्यानंतर एकेकाचा नंबरच लागतो. म्हणजे आधी नवन्याचे पप्पा झाले, मग मनू झाली, मग मी झाले आणि आता नवन्या. तर मग तिला खायला घातलं, औषध वगैरे दिलं, दोघींना जेवायला भरवलं, नवन्याला औषध दिलं, झोपायला पाठवलं. पण तिथे तिच्याजवळ गेली आहे तुळजा म्हणजे मनू तिला त्रास द्यायला. तिची पावडर संपली होती ते. आणि आपला प्रॉब्लेम असले की मला डार्क चॉकलेट फार आवडते. बरं वाटतं एक म्हणजे खरंच बरं वाटतं की नाही माहीत नाही, पण ते नाही कसं डोक्याला बसले की डार्क चॉकलेटने मला छान वाटतं तर लागतं. तसं ना काल रात्री यांनी ना किटकॅट आणल्या होत्या, 2 आणल्या होत्या. ही एक ह्या अशा हो आले तर ह्या 2 किटकॅट आणल्या होत्या. एक तर मी नवन्याने रात्रीच खाल्ली आणि माझ्यासाठी स्पेशल ही आणली होती डार्क चॉकलेटवाली. मला फार जास्त आवडतं. माझं ना थोडीशी चिडचिड होत होती, मन नव्हतं. तर पहिल्यांदा आय थिंक दुसरी किंवा तिसरी वेळ असेल की न सांगता हे माझ्यासाठी चॉकलेट्स घेऊन आलेत. बरं वाटतं कधी कधी अशा छोट्या छोट्या गोष्टी. तर मी आता ही खाते, ही रात्री खाईल. मस्त असं वातावरण झालंय पण पावसाचा काय तपास नाही. आणि माझ्या मागे कोण आले, ऐगो आता हिला मस्त इथे उभं राहून ना बघता येतं. तर या मॅडम ना असे इथे उभं राहतात मस्त आणि मस्त खाली बघत बसतात. चला घरात चला, सगळे दूध बीत पिऊन घ्यायची वेळ झाली. चला. आम्ही ना तिघी झोपलो होतो मस्तपैकी. आत्ता जस्ट उठलोय म्हणजे मगाशीच उठले मी आणि तुळजाला दूध बनवून दिलं, तिने थोडा पिलंय, थोडं तसंच आहे.
नवन्यालाही दूध प्यायचं आणि मलाही चहा किंवा कॉफी दोन्हीपैकी काहीतरी. तर बघूयात काय करते ते. तर ना मला असं आधी वाटलं होतं की मी चहा ठेवेल मला, पण माझं काही चहा प्यायचा मूड नाही होते. तर चला कॉफी करूयात. तर ही ना माझी कॉफी ही वाली नाही आहे, ही वाली संपली आहे. यात मी दुसरी कॉफी भरलेली. मला खरं तर खूप काम आहेत. भांडे लावायचे, संध्याकाळच्या स्वयंपाकाचं पाहायचं आणि जवळपास ना मला वाटतं 5:30 वाजून गेले, 5:45 होत आले असते. पण म्हटलं कॉफी पिऊयात पहिले. फायनली माझं हे पार्सल आलंय. हे माहिती आहे मी हो हे केव्हा मागवलं होतं, मला वाटतं तरी एक 10 दिवस झाले असेल. 29 तारखेला येणार होतं. आज तारीख 2 तारीख आहे. आणि यात काय माहिती आहे का, मी काचेच्या बरण्या मागवल्यात. सॉरी, बॉटल्स नाही म्हणता येणार. तर ह्या अशा जार आलेल्या आहेत. दोन्हीही मस्त आहेत आणि भरपूर मोठ्या आहेत. माझं पूर्ण लोणचं सुद्धा म्हणजे जे दोन्ही वेगवेगळे केलेत ना, त्या एका ह्याच्यात बसेल एवढ्या मोठ्या आहेत. मी जेव्हा ही काचेच्या किंवा सिरॅमिकच्या अशा काही गोष्टी मागवते ना ऑनलाईन, तेव्हा मला खरंच खूप टेन्शन आलेलं असतं. त्या घरी येईपर्यंत, मी ओपन करून पाहेपर्यंत. किंवा मोठ्या बरण्यात मस्त. आता मी याच्यात आज उद्या 1-2 दिवस तरी नाही ठेवता यायचं, पण त्यानंतर मी हे मस्त लोणचं भरून ठेवणार आहे.